नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ कंस वर आधारित महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। जे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत तेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। पहिला प्रश्न आहे, एका केंद्रीय कोन 150 अंश मापाचा आहे तर त्या लघु कंसाच्या संगत विशाल कंसाचे माप किती? पर्याय A 150, पर्याय B 210, पर्याय C 310 आणि पर्याय D 110। तर बघा, वर्तुळ कंसावर आधारित हा प्रश्न आहे। तर आपल्याला वर्तुळ कंसाचे जेवढे कन्सेप्ट आहेत ते आपल्याला माहित असायला पाहिजे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। तर बघा, सर्वप्रथम आपण एक वर्तुळ काढून घेऊ। हा वर्तुळ आहे, याच्या केंद्रीय कोन 150 मापाचा आहे। समजा हा कोन 150 मापाचा आहे, हा कोन 150 मापाचा आहे, हा x y, ठीक आहे। तर आपल्याला प्रश्न का म्हटलाय बघा, एक केंद्रीय कोन 150 मापाचा आहे, एक केंद्रातून जाणारा कोन 150 मापाचा आहे, तर त्याच्या लघु कंसाच्या संगत। तर यामध्ये लघु कंस कोणता आहे पहिले बघा, AXB हा काय लघु कंस आहे। तर या लघु कंसाचा संगत विशाल कोन कोणता आहे? हा आहे, हा संगत विशाल कोन आहे। तर हा संगत विशाल कंस आहे। तर याचे माप किती म्हणजे AXB चे माप किती हे आपल्याला काढायचे आहे। तर लक्षात ठेवा, केंद्रीय कोनाचे माप किती दिले आहे? केंद्रीय कोनाचे माप आहे 150 अंश, म्हणून संगत लघु कंसाचे माप बरोबर 150 अंश। तर लक्षात ठेवा, केंद्रीय कोनाचे जेवढे माप आहे तेवढे संगत लघु कंसाचे माप असते। तर केंद्रीय कंसाचे माप 150 आहे, म्हणून लघु कंसाचे माप पण 150 आहे। तर या पूर्ण वर्तुळ कंसाचे माप किती असते? 360। पूर्ण वर्तुळ कंसाचे माप बरोबर 360 अंश असते। मग 360 अंशमधून आपण 150 वजा केले तर आपल्याला विशाल कंसाचे माप मिळेल। मग विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा 150 अंश। मग 360 मधून 150 गेले, राहिले किती? तर राहतात 210 अंश। म्हणजे 210 हे विशाल कंसाचे माप आहे। आपल्याला विशाल कंसाचे माप काढायचे आहे, म्हणून पर्याय B हा आपला बरोबर उत्तर आहे। लक्षात ठेवा, आपल्याला वर्तुळ कंसावर आधारित जर प्रश्न विचारले तर पूर्ण वर्तुळ कंसाचे माप 360 अंश असते। मग आपल्याला लघु कंसाचे माप दिलेले आहे तर आपण विशाल कंसाचे माप काढू शकतो, आणि विशाल कंसाचे माप दिले असेल तर आपण लघु कंसाचे माप काढू शकतो। नंतरचा प्रश्न बघा, एका वर्तुळात विशाल कंसाचे माप लघु कंसाच्या मापाच्या दुप्पट आहे, तर लघु कंसाच्या संगत केंद्रीय कोनाचे माप काढा। पर्याय A 120 अंश, पर्याय B 240 अंश, पर्याय C 60 अंश आणि पर्याय D 180 अंश। प्रश्न एकदा समजून घ्या, एका वर्तुळात विशाल कंसाचे माप लघु कंसाच्या मापाच्या दुप्पट आहे। म्हणजे विशाल कंसाचे माप जेवढे आहे त्याच्या दुप्पट लघु कंसाचे माप जेवढे आहे त्याच्या दुप्पट विशाल कंसाचे माप आहे। तर लघु कंसाच्या संगत केंद्रीय कोनाचे माप काढा। तर यामध्ये आपल्याला केंद्रीय कोनाचे माप काढायचे आहे। लघु कंसाच्या संगत केंद्रीय कोनाचे माप काढा। अगोदरच्या उदाहरणामध्ये बघा, लघु कंसाच्या संगत केंद्रीय कोनाचे माप दिलेले होते आणि आपल्याला विशाल कंसाचे माप काढायचे होते। तर आता आपल्याला बघा, विशाल कंसाचे माप आणि लघु कंसाच्या मापाच्या दुप्पट आहेत, तर आपल्याला संगत केंद्रीय कोनाचे माप काढायचे आहेत। बघा, समजा ही आकृती आहे, हा आहे आपला लघु कंस OABP
क्यू. ठीक आहे. तर बघा APB हा लघुकंस आहे. APB हा लघुकंस आहे आणि AQB हा विशाल कंस आहे. तर या लघुकंसाच्या मापाच्या दुप्पट विशाल कंसाचे माप आहे. तर आपल्याला केंद्रीय कोनाचे माप काढायचे आहे. तर लघुकंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाचे माप हे समान असतात. म्हणजे लघुकंसाचे माप समजा आपण x पकडलं तर केंद्रीय कोनाचे माप पण x आहे आणि विशाल कंसाचे माप लघुकंसाच्या मापाच्या कशा आहे दुप्पट आहे. म्हणून विशाल कंसाचे माप काय होईल तर 2x. म्हणजे बघा समजा लघुकंसाचे माप बरोबर x मानू. x मानला आपण. ठीक आहे. तर विशाल कंसाचे माप बरोबर 2x होईल. तर विशाल कंसाचे माप 2x काम झाले कारण लघुकंसाच्या दुप्पट आहे म्हणून. नंतर बघा आपल्याला या पूर्ण वर्तुळ कंसाचे माप माहीत आहे 360 अंश आहे. म्हणजे लघुकंसाचे माप अधिक विशाल कंसाचे माप यांची बेरीज केल्यास आपल्याला यांची बेरीज किती यायला पाहिजे 360 अंश. म्हणून मापांची बेरीज बरोबर 360 अंश. मग मापांची बेरीज म्हणजे काय x अधिक 2x बरोबर 360 अंश. x अधिक 2x बरोबर 3x बरोबर 360 अंश. मग आपल्याला xचे माप काढायचे म्हणजे 3ला आपण उजवीकडे नेऊ. मग x बरोबर 360 भागीला 3 म्हणून x बरोबर काय येईल तर x बरोबर काय येईल तर 12 त्रिक 36 म्हणजे 120 अंश. म्हणून लघुकंसाचे माप काय झाले व लघुकंसाचे माप झाले 120 अंश. तर लघुकंसाचे माप जेवढे राहते तेवढेच माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाचे माप असते. म्हणून याचे पण माप होईल केंद्रीय कोनाचे माप 120 अंश. म्हणजे पर्याय A हा आपला बरोबर उत्तर आहे. तर बघा हे आपण गणितीय पद्धतीने सोडवलं. हाच प्रश्न आपण जर ट्रिक वापरून सोडवलं तर अगदी कमी वेळेमध्ये सोडवू शकतो. तर बघा आपल्याला काय म्हटलं आहे या लघुकंसाचे माप विशाल कंसाच्या मापाचे दुप्पट आहे. तर यांची डायरेक्ट आपण बेरीज केलं तर या सर्वांची बेरीज 360 अंश असते. मग 360 अंश आणि भागीला 3 केलं तर आपल्याला डायरेक्ट विशाल कंसाचे माप मिळते. नंतरचा प्रश्न आहे वर्तुळाच्या विशाल कंसाचे माप 210 अंश आहे. बघा वर्तुळाच्या विशाल कंसाचे माप 210 अंश आहे. तर त्याच्या संगत लघुकंसाच्या केंद्रीय कोनाचे माप किती. पर्याय आहे 210, पर्याय B आहे 75, पर्याय C आहे 150, पर्याय D आहे 300. यापैकी नेमकं उत्तर काय असेल. तर बघा विशाल कंसाचे माप दिलेले आहे. आपल्याला लघुकंसाच्या केंद्रीय कोनाचे माप तर लघुकंसाचे जेवढे माप असते तेवढे त्याच्या संगत केंद्रीय कोनाचे माप असते हे आपल्याला माहीत आहे. आणि पूर्ण वर्तुळ कंसाचे माप किती अंश असते तर 360 अंश. 360 अंश म्हणून तुम्ही 210 वजा केले तर तुम्हाला उत्तर मिळेल. तर याचा उत्तर काय येईल हे कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.